आज आपण स्वीट डिश बनवत आहे. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. खोव्याचे गुलाबजामुन सगळ्यांना आवडत असतं. इथे मी 1 पाव खोवा घेतलेला. आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे खोवा पण छान असा मळून घ्यायचा आहे. माझ्या घरी खोव्याचे गुलाबजामुन सगळ्यांना खूप आवडत असतं. बघा, चपाती बनवत असतो त्याप्रमाणे मी पीठ मळून घेतलेलं आहे. खोव्यामध्ये किती पाणी असतं याच्यावर आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे. मी इथे पोहाकाच्या चम्मचनी 2.5 चम्मच मैदा घेतलेला आहे. मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो कारण खोव्यामध्ये पाणी किती आहे यावर डिपेंड असतं. इथे मी मैदा टाकलेला आहे आणि पीठ पुन्हा मळून घेत आहे. माझ्या घरी खोव्यापासून गुलाबजामुन सगळ्यांना आवडत असतं. छान असं पीठ मळून मी बाजूला ठेवलेले. आता आपण पाक बनवण्याकरिता घेऊया. इथे मी साखर घेतलेली आहे आणि थोडंच पाणी टाकूया. आपल्याला पाक 1 तारा 2 तारा बनवायचा नाही आहे, साधा पाक बनवायचा आहे. यामध्ये टाकूया केसर आणि विलायची पावडर. बघा, साधा पाक केलेला आहे. आपण पीठ मळून घेतलेले होते. आता आपण गोळा बनवूया. पीठ छान मळून ठेवलेले तर गोळा छान बनत असतं. म्हणून आपल्याला पूर्ण मेहनत पीठ मळतानाच करायची आहे. बाकी गुलाबजामुन बनवण्याकरिता फारसा वेळ लागत नाही. बघा, छान असा गोल आकार आलेला आहे. या पद्धतीने पूर्ण गोल आकार देऊन गुलाबजामुन बनवलेले आहे. थोडेच मी आधी बनवून घेत आहे कारण आज मला स्वीट डिश बनवून देवाला पण दाखवायची होती. तर म्हटलं चला ही डिश तुमच्यासोबत पण शेअर करूया. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे. तेल या पद्धतीने गरम करायचं की आपण गुलाबजामुन सोडला तर हलके बबल्स निघायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला गुलाबजामुन आहे ते तेलामध्ये सोडायचे आहे. ब्राऊन कलर येतपर्यंत गुलाबजामुन तळून घेतलेला. या पद्धतीने मी पूर्ण गुलाबजामुन बनवून घेतलेले आहे. या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खोव्यामध्ये मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो कारण खोव्यामध्ये किती पाणी आहे त्यावर डिपेंड करतं की आपल्याला मैदा किती टाकायचा आहे. बघायला छान दिसत आहे, तसेच खोव्यापासून गुलाबजामुन खाण्याकरता खूप छान लागत असतं आणि फार वेळ लागत नाही गुलाबजामुन बनवण्याकरिता. पटकन बनतं आणि पटकन संपतं पण. मी बनवलेली डिश बनलेली आहे तसेच लगेच संपलेली आहे. मी इथे गोल आकार दिलेला. लांब आकारमध्ये पण आपण गुलाबजामुन बनवू शकतो. पाक बनवून घेतलेला होता. तळून झाले गुलाबजामुन की लगेच आपल्याला पाकामध्ये गुलाबजामुन सोडायचे आहे.
पाक बनलेला आहे. गुलाबजामुन तळून तयार आहे. आता आपण पाकामध्ये गुलाबजामुन टाकूया. बनवून बघा, कमेंट करून सांगा की कसे बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लगेच खाण्याकरिता घेतले तरी चालेल. खोव्यापासून गुलाबजामुन बनविले तर लगेच पाक गुलाबजामुनमध्ये जात असतं आणि 1 तास ठेवलं तर अधिक छान. आधी देवासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.